पूर्व केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री व सांसद कपिल पाटिल का जन्म दिवस गत 5 मार्च को है, लेकिन इस अवसर पर पूरे लोकसभा क्षेत्र में अलग अलग सामाजिक कार्यक्रम हो रहे हैं, जिसे लेकर भिवंडी में होम मिनिस्टर कार्यक्रम का आयोजन हुआ, जहां पर हजारों महिलाओं ने हिस्सा लिया और उन्हें उचित इनाम देकर आयोजकों द्वारा सम्मानित भी किया गया। बता दें कि भिवंडी लोकसभा के पूर्व सांसद केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल के जन्म दिवस के मौके पर कपिल पाटिल फाउंडेशन के अध्यक्ष सुमित पाटिल व भारतीय जनता पार्टी द्वारा विशेष तौर पर महिलाओं के लिए होम मिनिस्टर नामक कार्यक्रम का आयोजन पद्मश्री अन्ना साहेब जाधव महाविद्यालय के प्रांगण में किया गया था, जहां पर शहर की कई प्रसिद्ध राजनीतिक दल व सामाजिक संगठन के लोग एक मंच पर इकट्ठा होकर केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटिल को जन्म दिवस की बधाई दी। तो वहीं पर भारी संख्या में महिलाओं का जन सैलाब भी देखने को मिला। विशेष तौर पर स्कूल के विद्यार्थियों ने भी इस कार्यक्रम में बढ़ चढ़कर हिस्सा लिया था। उत्कृष्ट प्रदर्शन करने वाली महिलाओं को इनाम देकर इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में पूर्व सांसद केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटिल के साथ भाजपा जिला अध्यक्ष एडवोकेट हर्षल पाटिल, यशवंत टावरे, विशाल पाठारे, राजू गाजेंगी, विठोबा बिल्ला नाइक, सुभाष माने, संजय काबूकर, प्रवीण पाटिल, बलबीर वालिया सहित भाजपा महिला मोर्चा की सर्व पदाधिकारी उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने हेतु कपिल पाटिल फाउंडेशन व भाजपा के पदाधिकारियों ने अथक प्रयास किया। माजी केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटिल साहेब भारतीय जनता पार्टी भिवंडी जिल्हा आणि कपिल पाटिल पाटिल आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय हर्षल पाटिल साहेब यांना निमंत्रण यादगारी धन्यवाद करतो, अभिनंदन करतो। त्यांचं कारण असं आहे की भिवंडीमध्ये पुरुष मंडळांसाठी मुलांसाठी अनेक कार्यक्रम होत असतात। कबड्डी असेल, क्रिकेट असेल, दहीहंडी असेल आणि असे कार्यक्रम होत असताना आमच्या माता भगिनींसाठी काही कार्यक्रम शहरामध्ये जास्त होताना दिसून येतो। आपलं खरोखर मनापासून अभिनंदन। कपिल पाटिल फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटिल त्यांचे सर्व सहकारी उपस्थित भगिनी आणि बंधू होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे आधी भगिनींचं नाव घेतलं पाहिजे। सगळ्यात आधी कपिल पाटिल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो, कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे। म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो। महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे, आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषच शूर असतात असं नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे संस्कार प्रेरणात येत असतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी,
लता मंगेशकर, आशा मंगेशकर, उषा मंगेशकर अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे. तर मी नेहमी सांगतो, युट्यूबवर एका व्हिडिओ बनत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे, कौशल्या आडनाव मला लक्षात नाही, त्यांनी कविता करताना असं शब्द वापरला, खूप जणी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी. त्याचं विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत, ते कवी आहेत, त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे, त्यांच्या मर्दानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले मर्द जे राजे रजवाडे सांभाळून होते त्या सगळ्यांनी आपल्या डोक्याचे शेळे ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर ठेवलेले असताना एक झाशीच्या राणीसारखी महिला जी जनानी होती, तिने इंग्रजांशी 2 हात करून इंग्रजांना सलोखे पलो करून सोडलं. त्या झाशीच्या शूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दानी शब्दाने उच्चार करणं, या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. याचा अर्थ असा आहे की फक्त शूरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं. अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आता आलेला आपला छावा पिक्चर आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. त्याच्यासाठी छावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मंथरा ही महिला होती, जिजाऊ ही महिला होती. मंथराच्या मुळे रामायण घडलं, जिजाऊच्या मुळे सुरुवात नाही तर महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्यामधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाही. आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनी निश्चितपणे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या अशाच्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील. या ठिकाणी सुमित पाटील यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं. भले कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे. मगाशी आमचा सहकारी सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली, आता आम्ही चूक करणार नाही. पण मी जबाबदारीने सांगतो, ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो, काहीही मी सांगितलं, आजही सांगतो, विकासाचं काम असो, सामाजिक क्षेत्रातलं काम असो, धार्मिक क्षेत्रातलं काम असो, त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईल आणि हा विश्वासही व्यक्त करेल की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं
त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी आता देवेंद्रजी करत आहे. आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही. म्हणून ज्या योजना आता या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती आम्ही करतो. महायुतीच्या माध्यमातून या भिवंडी शहरामध्ये निश्चितपणाने